हाय गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल। इथे बोर्ड पाहून तर तुम्हाला समजलंच असेल, आज मी चालली आहे बनेश्वरला। आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे मी आज ठरवलं बनेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचं। हा आहे नसरापूरचा हायवे। इथून आपल्याला 2.5 किलोमीटर आतमध्ये जायचं आणि तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यापासून जवळपास 40 किलोमीटर पर्यंत आहे इथला डिस्टन्स। चला तर मग आपण पुढे जाऊया। ही झाडे बघा खूप वर्षांपासूनची आहेत आणि रोडवरती अशी पुढे आलेली आहेत, त्यामुळे खूप छान वाटत होतं। इथे तर वन वे असल्यामुळे खूपच ट्रॅफिक होतं। आता या ट्रॅफिकमधून मी बाहेर पडते आणि इथे पुढे जी दिसतीये ना, ही नसरापूरमधली बनेश्वरला जाणारी पहिली मेन कमान आहे। तरी चला आता या कमानीमधून आपल्याला आत जायचं। पुढे तर खूपच ट्रॅफिक आहे, यापेक्षा पण जास्त। आणि आता फायनली मी पोहोचलेली आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये। बघा हा सगळा व्ह्यू किती छान होता आहे। पाठीमागे दिसते ना, तेच ते मंदिर आहे। आता मला तिथेच जायचं आहे। साईडने सगळी झाडं वगैरे होते ना, त्यामुळे खूप छान वाटत होतं। चला आपण आता आतमध्ये जाऊया। आता इथे आहे बनेश्वरच्या मंदिराचा दुसरा एंट्रन्स। बघा ना, ती कमान थोडी युनिकच होती। चला आपण तिथून आतमध्ये जाऊया। आणि खरं तर आज सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी होती। सगळे लोक श्रावणी सोमवारमुळे दर्शनाला येत होते। बनेश्वरच्या मंदिरात आतमध्ये जायचं म्हणजे गंध तर हवाच ना, त्याशिवाय भक्तिमय कसं वाटणार। बात तो सही है। चला आता गंध लावून पुढे मला फुले पण घ्यायची आहेत देवासाठी। बघा ही बनेश्वर मंदिराची मुख्य प्रवेशद्वार। तुम्हाला माहित आहे का, बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी केली होती 1749 मध्ये। तरी हा मंदिर उभारण्यास सगळा खर्च आला होता 11,426 रुपये त्या काळामध्ये। आणि हा आहे मंदिराच्या आतला परिसर। आता सगळ्यात पहिल्यांदा पाय धुवून घेते आणि मगच मंदिरात दर्शन घ्यायला जाते। ही खास मंडपाची अरेंजमेंट त्यांनी करून घेतलेली आहे। श्रावणी सोमवारमध्ये बरेच लोक दर्शनासाठी येतात ना, मग त्यांना ऊन वगैरे लागू नये त्यामुळे ही अरेंजमेंट होती। हे बघा मेन मंदिर आहे। इथे आतमध्ये तर काय फोटो अलाउड नाही, मी दर्शन करून आत बाहेर आलेले आहे। इकडे नंदी पण आहे। त्याच्याच ह्या बाजूला बघा मारुतीचं छान असं मंदिर होतं। त्याच्याच पुढच्या साईडला कुंड होते आणि 2 कुंड होते। पलीकडे एक आहे, इथं जे कुंड आहे ना त्यामध्ये सगळे कासव होते। तिथे तर खूपच लोक फोटो वगैरे काढत होते। त्याच्याच ह्या साईडला बाजूला जे आहे ना, इथे पैसे लोक टाकतात आणि आपलं विश बोलतात असं इथं मानलं जातं। त्यानंतर त्या साईडने पुढे आल्यावरती आतमध्ये ना गणपतीचं खूप छान मंदिर आहे। तिथे पण मी जाऊन दर्शन घेतलं। गणपती बाप्पा मोरया। हे आहे इथलं दुसरं कुंड। इथं सगळे कलरफुल असे मासे होते। खूप छान असा व्ह्यू होता तिथे पण थोडेसे फोटो वगैरे काढले। असा होता आतील सगळा परिसर। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। A few moments later. आणि दर्शन घेऊन मी परत बाहेर आलेली आहे आणि तिथे शेजारी ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे। त्याच्यात समोर तिथे तिकीट काढावं लागतं। चला आपण पहिल्यांदा तिकीट काढून घेऊया। इथे बघा समोरच बोर्डवरती सगळे गार्डनचे रूल्स दिलेले आहेत। गार्डन सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू असतं, त्यामुळे त्याच टायमिंगमध्ये यायला लागतं। इथे तिकीट काढून झालेले आहे आणि आम्ही फायनली आतमध्ये चाललेली आहे। चला इकडे बघा लहान मुलांची खूपच गर्दी होती। त्यांना खेळण्यासाठी खूप छान अरेंजमेंट इथे आहे। इथे सगळे छोटे छोटे बोर्ड लावलेत ना, सगळीकडे जाण्याचं डायरेक्शन त्यांनी शो केलं, त्यानुसार पुढे जायला इझी जाते आपल्याला। इथला बांबू वॉकवे बघा ना, छान आहे ना। इथे फोटो वगैरे पण खूप छान येतात। चला आता आपण पहिल्यांदा थोडं राईड्स वगैरे करण्यासाठी ॲडव्हेंचर प्लेसमध्ये जाऊया। तिथे मला जाऊन राईड्स करायच्या आहेत। किती सुंदर असं निसर्ग आहे ना इथे। इथे ना खूप शांत आणि असं एनर्जेटिक वातावरण होतं ना, मला तर असं वाटत होतं इथेच बसून राहावं। तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीसोबत वन डे ट्रिप प्लॅन करायची असेल तर बनेश्वरला नक्की व्हिजिट करा।
मी आले आता ॲडव्हेंचर पार्कच्या इथे. पहिल्यांदा तर बोर्डवरती नाही, ते सगळे रेट्स बघून घेते. त्यांचे पॅकेजेस पण आहेत, डायरेक्ट सगळ्या राईड्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत. ते खरं तर स्वस्त पडते आपल्याला. मला पण पॅकेजेस घ्यायचं होतं, पण आता टाईम नाही आहे, त्यामुळे मी 1 किंवा 2 राईड्स करणार आहे यामधला. मी आता विचार करते यातली कोणती राईड्स करायची. आता पहिल्यांदा बघून घेते. हे आहे तिकीट घर आणि हा बघा, हा सगळा आहे ॲडव्हेंचर पार्क. आता मी पहिल्यांदा झीप लाईनची राईड करणार आहे. पहिल्यांदा तर ते सेफ्टी किट आहे ते घालून घेते. मी तर फर्स्ट टाईमच ही राईड करत होती. मला तर खरं भीती वाटत होती, पण ते लोक म्हणत होते की सेफ्टी आहे पूर्ण, त्यामुळे मी ठरवलं आता ट्राय करायचं. अभी मजा आएगा ना भिड़ो. पहिल्यांदा तर ते मला म्हणत होते पाय खाली घे, पण मला घेऊच वाटत नव्हते. पण एकदा राईड चालू झाल्यावर मला खूप छान वाटलं. वाव, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. पुढच्या एंडला जाऊन राईड संपल्यावर तिथून पुढे खाली चालतच यायचं होतं. नंतर आता इकडे बघा, इकडे तर 2 राईड्स आहेत. बांबू ब्रिज आणि एक टायरची पण राईड आहे. मी आता बांबू ब्रिजचीच करणार आहे. इथे एका स्टेपवर एकच पाय ठेवायचा होता, तो पण मध्ये, आणि बॅलेन्स करायचा होता. आणि त्याच्या स्टेप्स होत्या ना, त्या खूपच हलत होत्या बघा. मला जरा मध्ये गेल्यावर भीती वाटत होती, असं वाटलं खाली पडते का काय, पण नाही. मी बॅलेन्स करत करत एक स्टेप पार करत करत पुढे आले आणि फायनली मी ती राईड कंप्लीट केली. मला तर खूप मजा आली दोन्ही राईड्स करून. तुम्ही पण इथे आल्यावर या राईड्स नक्की ट्राय करा, सगळ्याच राईड्स ट्राय करा. इथे बघा शेजारी एक टायरची पण राईड आहे, ती पण खूप छान होती, पण मी आता ती नाही करणार आहे. इथे बघा फॅमिलीला बसण्यासाठी खूप छान जागा आहे, शांत बसू शकता. आता मला इथे बुट्टा बनवलेला बघून मला पण खायची इच्छा झालेली आहे. मी आता पहिल्यांदा तेच करणार आहे. इथे मी छान आपला छोटासा बिझनेस चालू केलेला. खूप छान बनवत होते, कारण तिथे खूप गर्दी होती. मला पण असं वाटलं की छान बनवत असणार आहे, त्यामुळे म्हटलं ट्राय करावं. आणि बघा त्यांनी बनवून दिलं आहे. आता ते खातच पुढे जाऊयात आपण. इकडे बघा धबधब्याकडे जायला रोड आहे. ह्या वॉकवेमधून पुढे जायचं आपल्याला. आणि शूट करताना मला ही खारुताई दिसली आहे, त्यामुळे मी तिच्यावरतीच फोकस केला आहे. इकडून तिकडे उड्या मारत होती फक्त. इकडे आता आपण वरती जाऊया धबधब्याचा व्ह्यू पाहण्यासाठी. हा आहे बघा वॉटरफॉलचा व्ह्यू. इथे जरा थोडीशी झाडे वाढल्यात ना, त्यामुळे कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि पाऊस पण कमी आहे ना थोडासा, त्यामुळे पाणी पण कमी झालं इथलं. बघा तरी पण दिसतं इथून. वॉटरफॉल बघून तर खूप छान वाटलं. आता मी रिटर्न जाते. हे असं वाटते ना कोणत्या तरी जंगलात आल्यासारखं आतमध्ये. आतमध्ये ना खूप मोठं असं गार्डन आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे. रिलॅक्स आणि निवांत जर फिरायचं असेल ना तर 3 तास तरी पाहिजेत मिनिमम. तसा वेळ काढूनच आलं पाहिजे. जाताना मला दिसलं की ते सगळ्या प्राण्यांचे असे स्टॅच्यू होते, पण असं वाटत होतं रिअलच आहेत. इथे ओपन जिम सुद्धा आहे, इथे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. इकडे तर एवढी लोक येत राहतात, पण तरी पण एवढी स्वच्छता होती ना. सगळं फिरून झालेलं आहे. आता आपण बाहेर जाऊयात. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन.